नमस्कार मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो, सुप्रभात। भरपूर दिवसानंतर पुनश्च एकदा आपणा सर्वांचं रमेश अब्दुल व्लॉग्स या चॅनलवरती मी शेतकरी पुत्र रमेश अब्दुल आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, जवळपास एक आठवडा झाला आमच्या परिसरामध्ये गाव फुलवाडी, तालुका परतूर, जिल्हा जालना अत्यंत पशुपालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असा पाऊस मित्रांनो, भगिनींनो चालू आहे। आणि मित्रांनो, त्रासदायक असा उल्लेख मी जाणीवपूर्वक केला कारण आपण बघू शकता वरून रिमझिम पाऊस चालू आहे। आणि अशा पावसामध्येही मला बैलांना घेऊन शेतात यावंच लागलं कारण मित्रांनो, जवळपास 7 दिवस झालं असा पाऊस चालू असल्यामुळं गोठ्यातही मी त्यांना सातत्यानं बांधून ठेवू शकत नाही कारण गोठ्यामध्ये त्यांच्या पायांना मुंग्या येतात। त्यांच्या मलमूत्रामुळे गोठा अस्वच्छ होतो आणि जास्त वेळ जनावर एका जागेवर बांधून राहू शकत नाही, त्यांनाही असं मोकळं लागतं। आता अडचण अशी आहे, आपण बघू शकता हे गवतावर पाणी आहे, पण अशा परिस्थितीमध्येही बैलांना मी मोकळं सोडलं आहे कारण अशा बुरबुरीमध्ये आपण त्यांना जर सुकी वैरण टाकली, कोरडी वैरण टाकली, सरज कडबा वगैरे, भुसकट वगैरे, तर तेही वरून चालू असलेल्या पावसामुळं भिजतं आणि खाली ही जागा ओली असल्यामुळे त्यांच्या पायाने ती तुडवते आणि वैरण भरते। आपण ओली जरी वैरण टाकली त्यांना, मका वगैरे, कडू, गजऱ्या गवत, आणि अशा पावसामध्ये ओली वैरण सरासरी जनावर खात नाहीत, त्यामुळे त्यांना सोडून चारावंच लागतं। कितीही इच्छा नसली मित्रांनो शेतामध्ये येण्याची अशा रिमझिम पावसामध्ये, तरीही यावंच लागतं, येणं अनिवार्यच आहे कारण हे जे जनावर आहेत, सोन्या आपा ऊस खातोय, त्यांच्यासाठी यावंच लागतं। त्यांना त्यांच्याही पोटाचा विचार, एक पालक म्हटलं की जबाबदारी आलीच मित्रांनो, तुम्ही समजू शकता। तर अशी सध्या अवस्था आहे आणि मित्रांनो, शेतातल्या पिकांसाठीही हा पाऊस नुकसानकारकच आहे कारण एक शेतकरी या नात्यानं मी नुकसानकारक यामुळं म्हणतोय कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळं पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही, किंबहुना होतच नाही। होत नसल्यामुळं पिकांची जोमदार वाढ होत नाही, सकस वाढ होत नाही आणि पिकांचा सर्वांगीण विकास होत नाही, पिकांचं नुकसानच होतं कारण ऊन नसल्यामुळं, सूर्यप्रकाश नसल्यामुळं पिकांवरती रोगराई जास्त प्रमाणात पडते। आणि अशी मला सांगा, रोजच असा पाऊस चालू आहे रिमझिम, मग अशा पावसामध्ये पिकांवर जी आपल्याला फवारणी घ्यावी लागते, ती फवारणीही व्यवस्थित घेता येत नसल्यामुळं पिकांवर अळींचा प्रादुर्भाव होतो, मावा, तुडतुडे असे अनेक रोग एकदाच अटॅक करतात आणि शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये त्याचा भरपूर मोठा परिणाम होतो। तर मित्रांनो, आमच्या भागातील मी तुम्हाला पावसाची कंडिशन सांगितली। कृपया आपल्याही परिसरामध्ये पाऊस कसा आहे आपली अमूल्य प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। आणि मित्रांनो, व्लॉग्स आवडला असेल तर आपली लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद। भेटूयात नंतर पुनश्च एकदा लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या।